चोरी, जबरी चोरी आणि दरोडा हे शब्द आपण रोजच्या आयुष्यात सहज वापरतो, पण कायद्याच्या नजरेतून यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. चला, तोच फरक आज आपण सोप्या शब्दात उलगडून पाहूया. ठीक आहे, चला तर मग यात खोलवर जाऊया. आपण थेट गुंतागुंतीच्या व्याख्यांमध्ये उडी न मारता अगदी पायापासून सुरुवात करूया, म्हणजे चोरीपासून. एकदा का चोरी म्हणजे काय हे पक्क झालं की पुढचे प्रकार समजायला एकदम सोपे जातील. तर सुरुवात करूया त्या गुन्ह्यापासून जो या सगळ्याचा पाया आहे, म्हणजे चोरी. मालमत्तेशी संबंधित जेवढे गुन्हे आहेत त्यातला हा सगळ्यात बेसिक गुन्हा आहे. आणि हे नीट समजलं ना की जबरी चोरी आणि दरोड्यातला फरक ओळखणं अगदी सोपं होऊन जाईल. आता कायद्याच्या पुस्तकात म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम 378 मध्ये चोरीची व्याख्या दिली आहे. ती वाचायला थोडीशी किचकट वाटू शकते, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्याला न कळवता त्याच्या परवानगीशिवाय आणि वाईट हेतूने एखादी वस्तू उचलणं म्हणजे चोरी. आता या व्याख्येतले महत्वाचे शब्द कोणते आहेत ते बघूया. तर बघा, कायद्याच्या दृष्टीने एखाद्या घटनेला चोरी म्हणायचं असेल तर या 5 गोष्टी तिथे घडलेल्याच पाहिजेत. यातली एक जरी गोष्ट कमी असली ना तर त्याला कायदेशीरदृष्ट्या चोरी म्हणता येणार नाही. म्हणजे हेतूपासून ते ती वस्तू जागेवरून हलवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. हे उदाहरण बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे काय होतंय तर झाड तोडून नेण्याचा उद्देश आहे. आता गंमत अशी आहे की कायद्यानुसार ज्या क्षणी ते झाड कापून जमिनीपासून वेगळं होतं, म्हणजे ती जंगम मालमत्ता हलवली जाते, त्याच क्षणी चोरीचा गुन्हा पूर्ण होतो. ते झाड उचलून घेऊन जायची सुद्धा गरज नाही, फक्त ते जागेवरून हलवलं तरी गुन्हा घडला. आतापर्यंत आपण चोरीबद्दल बोललो, जी बहुतेक वेळा लपून छपून गुपचूप केली जाते. पण विचार करा, जर गुन्हेगार लपून न बसता थेट समोर येऊन भीती दाखवून वस्तू मिळवत असेल तर. इथेच येतो दुसरा प्रकार, खंडणी. चोरीमध्ये कसं मालकाला पत्ता न लागता वस्तू उचलली जाते, पण खंडणीमध्ये सगळं चित्र उलटं आहे. इथे गुन्हेगार थेट मालकाला धमकावतो, त्याला कुठल्या तरी गोष्टीची भीती घालतो आणि त्याची मालमत्ता त्याला स्वतःहून द्यायला भाग पाडतो. म्हणजे खंडणीचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे तर जबरदस्तीने मिळवलेली संमती. याचा अर्थ पीडित व्यक्ती स्वतःच्या हाताने वस्तू देते, पण ते तिच्या इच्छेने नसतं. तिला भीती असते की जर वस्तू दिली नाही तर तिचं काहीतरी नुकसान होईल किंवा तिला इजा होईल. या भीतीने ती व्यक्ती वस्तू देते. आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे जो ह्या स्लाइडवरून अगदी स्पष्ट होतोय. खंडणीमधली इजा म्हणजे फक्त मारहाण किंवा शारीरिक त्रास असं नाहीये. एखाद्याची बदनामी करण्याची धमकी देणं हे सुद्धा कायद्याच्या भाषेत इजा मानली जाते. म्हणजे कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याची भीती दाखवून पैसे उकळले तर तो सुद्धा खंडणीचाच गुन्हा ठरतो. बरं, आत्तापर्यंत आपण 2 गोष्टी पाहिल्या, चोरी जी गुपचूप होते आणि खंडणी जी धमकी देऊन होते. पण विचार करा, जर चोरी करताना किंवा वस्तू हिसकावताना त्याच क्षणी जागेवरच हिंसेचा वापर झाला तर त्याला काय म्हणणार? तेव्हा गुन्ह्याचं स्वरूप पूर्णपणे बदलून जातं. हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण ज्या क्षणी गुन्ह्यामध्ये भीती किंवा बळाचा वापर होतो तो फक्त मालमत्तेपुरता गुन्हा राहत नाही, तो त्या व्यक्तीच्या शरीराविरुद्धचा सुद्धा एक गंभीर गुन्हा बनतो. आणि म्हणूनच कायदा याला एका वेगळ्या आणि जास्त गंभीर नावाने ओळखतो. आणि इथेच एंट्री होते जबरी चोरी म्हणजेच रॉबरीची. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जबरी चोरी म्हणजे काय तर हिंसा किंवा तात्काळ हिंसेची भीती दाखवून केलेली चोरी. हा चोरीचाच एक पुढचा जास्त गंभीर आणि धोकादायक प्रकार आहे. ह्या स्लाइडवरचा फरक तर अगदी आरशासारखा स्पष्ट आहे. डावीकडे बघा, पर्स फक्त उचलली जातेय, ही झाली साधी चोरी. पण उजवीकडे बघा, बळ वापरून भीती दाखवून पैशांची बॅग हिसकावली जातेय, ही आहे जबरी चोरी. हा जो तात्काळ बळाचा वापर आहे ना, तोच या 2 गुन्ह्यांना वेगळं करतो. हे तर अगदी सिनेमात दाखवतात तसं उदाहरण आहे, नाही का? इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर गुन्हेगार आणि पीडित व्यक्ती एकाच ठिकाणी आमनेसामने आहेत आणि इजा होण्याचा धोका हा तात्काळ आहे. भविष्यात कधीतरी मारेन ही झाली खंडणीची धमकी, पण आत्ताच्या आत्ता इजा करण्याची भीती दाखवणं ही झाली जबरी चोरी. आतापर्यंत आपण गुन्हा कसा केला जातो ते पाहिलं, पण आता एक शेवटचा आणि खूप महत्वाचा घटक बघूया जो गुन्ह्याचं नाव आणि त्याची शिक्षा दोन्ही बदलून टाकतो. आणि तो घटक आहे गुन्हेगारांची संख्या.
जेव्हा एक किंवा दोन नाही तर चक्क एक मोठा गट एकत्र येऊन जबरी चोरी करतो, तेव्हा कायदा त्याला अजूनच गंभीर गुन्हा मानतो. आणि त्यासाठी एक विशेष नाव आहे, दरोडा. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आकडा 5. जेव्हा 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जबरी चोरी करतात, तेव्हा त्या गुन्ह्याला दरोडा म्हणतात. कारण साहजिकच आहे, इतके लोक एकत्र गुन्हा करतात तेव्हा धोका, दहशत आणि भीती अनेक पटीने वाढते. चला तर मग, आपण चोरीपासून सुरुवात केली आणि दरोड्यापर्यंत पोहोचलो. आता ह्या सगळ्या संकल्पना एकदा पटकन एकत्र मांडून बघूया, म्हणजे यांच्यातला फरक कायमचा लक्षात राहील. हा तक्ता बघा, यात सगळ्या विश्लेषणाचं सार आहे. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की गुन्हा कसा बदलतो. चोरीमध्ये बळ नाही, संमती नाही. जबरी चोरीमध्ये तात्काळ भीती किंवा बळाचा वापर येतो आणि यात 1 ते 4 लोक असू शकतात. आणि दरोड्यामध्ये तीच तात्काळ भीती असते, पण गुन्हेगारांची संख्या 5 किंवा त्याहून अधिक होते. म्हणजे थोडक्यात बळाचा वापर आणि लोकांची संख्या हे 2 घटक गुन्ह्याची तीव्रता ठरवतात. तर आता चोरी, जबरी चोरी आणि दरोडा यामधला फरक नक्कीच स्पष्ट झाला असेल. पण मग फसवणूक किंवा एखाद्याच्या घरात परवानगीशिवाय घुसणं म्हणजे अतिक्रमण हे गुन्हे कुठे बसतात? मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा कायदा हा एका मोठ्या झाडासारखा आहे, ज्याला अनेक फांद्या आहेत. आज आपण त्यातली फक्त एक महत्त्वाची फांदी समजून घेतली, पण शोधण्यासारखं आणि शिकण्यासारखं अजून बरंच काही आहे.